नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज मसावी म्हणजे एचसीएफ व लसावी म्हणजे एलसीएम याविषयी अभ्यास करणार आहोत. तर पहा मुलांनो, याचं बेसिक सुरुवातीला आपण पाहूया. मसावी म्हणजे काय? मसावीला एचसीएफ असं देखील म्हणतात, म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्यानंतर लसावी म्हणजे काय? तर लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजे त्याला लोवेस्ट कॉमन मल्टिपल असं देखील म्हटलं जातं. तर पहा मुलांनो, याच्यामध्ये सेपरेट मसावी काढण्यासाठी विचारला जातो किंवा सेपरेट लसावी काढायला विचारला जातो किंवा कॉमन दोन्ही पण मसावी आणि लसावी शोधा असा देखील यामध्ये प्रश्न असतो. मसावी लसावी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मुलांना विचारले जात असतात. काही बेसिकच्या संख्या देतात, त्यावरून त्यांचा मसावी लसावी काढायचा असतो. काही त्यावरती शाब्दिक उदाहरणं असतात. त्यानंतर अपूर्णांकाचा मसावी काढणे, लसावी काढणे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा मसावी लसावी काढणे किंवा दशांश अपूर्णांकाचा मसावी लसावी काढणे किंवा अजून काही शाब्दिक उदाहरणं त्यावर आधारित असतात. तर मुलांनो, आपण आपल्या या लेक्चर्स मध्ये वेगवेगळे टॉपिक या ठिकाणी घेऊन येणार आहोत. तर त्यामध्ये मसावी लसावीमध्ये जेवढे प्रकार आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. तर पहा, आपण सुरुवातीला आज मसावी आणि लसावी ही जे बेसिक उदाहरण आहेत ते आपण आज पाहूया. तर पहिलं उदाहरण मुलांनो, समजा एक्झाम्पल मध्ये जर आपण घेतलं 8 व 12 यांचा मसावी शोधा, यांचा मसावी शोधा. तर मुलांनो, यांचा मसावी कसा काढायचा आहे, मसावीचा फॉर्म्युला काय आहे ते आपण पाहूया. तर मुलांनो, काय करायचं, अगोदर ह्या ज्या दिलेल्या संख्या असतील त्या अगोदर आपल्याला काय करायच्यात, लिहून घ्यायच्यात आणि याचे आपल्याला अवयव शोधायचे आहेत. तर दोघांचे पण कॉमन अवयव या ठिकाणी आपण घेऊयात. तर पहा मुलांनो, काय करायचंय, 8 आणि 12 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्याला अगोदर ओळखायचंय. तर मुलांनो, दोन्ही पण संख्या समसंख्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे समसंख्या असतील तर त्याला दोनने निश्चित भाग जात असतो. तर मुलांनो, याला छोट्या दोनने भाग दिला तरी चालेल किंवा 8 आणि 12 ह्या दोन्ही संख्या 4च्या पाड्यामध्ये आहेत, डायरेक्ट याला 4ने भाग दिला तरी चालेल. पण आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप त्याला भाग देऊया मुलांनो. सर्वप्रथम मी काय करतो, 2 घेतो, मग 2चा पाडा आपण म्हणूया 2 चौक 8, म्हणजे 8ला 2ने 4चा भाग जातो मुलांनो. तर खाली किती लिहायचंय, 4 लिहायचंय. त्यानंतर 2ने 12ला 6चा भाग जातो, म्हणजे 2 सख 12. ओके. आता याच्यानंतर 4 आणि 6 या दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. मुलांनो, या दोन्ही संख्येला जर पुन्हा कोणत्या अवयवानं भाग जात असेल तर त्याला आपण तो देऊन घेऊ. तर पहा मुलांनो, सुरुवातीला परत एकदा 2ने आपण भाग देऊ. 2 दुने 4 म्हणजे इथं 2 येईल आणि 2 त्रिक 6 म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती लिहावं लागेल, 3 लिहावं लागेल. पण यानंतर जर मुलांना आपण पाहिलं तर 2 आणि 3 या दोघांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याच्यामुळं यांना आपण काय म्हणतो, असामायिक अवयव. आणि ह्या 2ने 8 आणि 12 ह्या दोघांना पण भाग गेला आणि ह्या 2ने 4 आणि 6 या दोघांना पण भाग गेलेला आहे. त्याच्यामुळं हा 2 आणि 2 यांना आपण म्हणणार आहोत सामायिक अवयव. ठीक आहे. तर मुलांनो, मग आपल्याला काढायचा होता यांचा फक्त मसावी. तर मसावीचा फॉर्म्युला असा असतो की सामायिक अवयवांचा गुणाकार. काय फॉर्म्युला असतो, सामायिक अवयवांचा गुणाकार, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मुलांनो, मसावी म्हणतो. ठीक आहे. तर पहा मुलांनो, मग या ठिकाणी या 2 या संख्येने दोघालाही भाग गेला होता, म्हणजे पहिला सामायिक अवयव 2 आला होता. त्याच्यानंतर हा दुसरा पण 2 याने पण दोघांना भाग गेला होता, त्याच्यामुळे तो सुद्धा आपला सामायिक अवयव आहे. जेवढे सामायिक अवयव असतील त्या सगळ्यांचा गुणाकार जर आपण केला तर त्याला आपण काय म्हणायचंय, मसावी म्हणायचंय. म्हणजे 2 दुने 4 म्हणजे 8 आणि 12 या संख्यांचा मसावी किती आलेला आहे, 4 आलेला आहे. ठीक आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे मसावी आपल्याला शोधायचा आहे. त्यानंतर आपण काय करू, लसावीचं एक उदाहरण पाहूया मुलांनो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पहा मुलांनो, आपण एक लसावीचं उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ 15, 18 आणि 27 यांचा लसावी शोधा. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य असं त्याला म्हणतात, म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे. तर पहा मुलांनो, आपण जसा मसावी शोधला त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव पद्धतीने लसावी शोधायचा आहे. तर सर्वात अगोदर काय करायचंय मुलांनो, ज्या संख्या दिल्या तुम्हाला त्या तीनही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय का ते आपण पाहून घेऊ. 15, 18 आणि 27 जर पाहिलं तर ह्या संख्या 3च्या पाड्यामध्ये आहेत. तर आपण त्याला सुरुवातीला 3ने भाग देऊन घेऊ, म्हणजे 3 5 15, 3 सख 18 आणि 3 9 27. ठीक आहे. तर आता पहा मुलांनो, 5, 6 आणि 9 असे 3 अवयव आपल्याला मिळालेत. याच्यानंतर
तिन्ही संख्याला भाग जाणारी संख्या काय आपल्याला दिसत नाहीये, तर कमीत कमी दोन संख्यांना जर भाग जात असेल तरी अशी एखादी संख्या आपल्याला शोधायची आहे मुलांनो. तर पहा मुलांनो, 6 आणि 9 ह्या ज्या दोन संख्या मला दिसत आहेत ह्या 3च्या पाड्यामध्ये आहेत. आपण त्याला 3ने भाग देऊन घेऊ, म्हणजे 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. पण 3ने या 5ला भाग जात नसेल तर 5 ही संख्या काय करायची, जशीच्या तशी आपल्याला घ्यायची. तर याच्यानंतर मुलांनो 5, 2 आणि 3 असे 3 अवयव आपल्याला मिळालेत. याच्यापैकी कुठल्या तरी दोन संख्यांना जर भाग जात असेल तर आपल्याला भाग देऊन घ्यायचा आहे. पण यातल्या कुठल्याही दोन संख्यांना या ठिकाणी भाग जाणार नाहीये. म्हणजे याचा अर्थ हे ज्या खालच्या 3 संख्या आलेल्या आहेत मुलांनो, यांना आपण काय म्हणायचंय, असामायिक अवयव. ठीक आहे. तर मुलांनो मग आपल्याला काय शोधायचं, यांचा लसावी शोधायचा होता. लसावीचा फॉर्म्युला असा असतो मुलांनो, सामायिक अवयवांचा गुणाकार, सामायिक अवयवांचा गुणाकार आणि त्याला गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजेच काय, ज्या संख्यांना कुणीही भाग गेलेला नाही, म्हणजे 5, 2 आणि 3 यांना आपण काय म्हणणार, असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे. आणि ह्या 3ने ह्या तिघालाही भाग गेला होता आणि ह्या 3ने ह्या दोघाला भाग गेला होता. याच्यापैकी हा जो 3 आहे हा आहे त्याचा सामायिक अवयव आणि ह्या 3ने फक्त दोघाला भाग गेला होता म्हणून तो सुद्धा कशामध्ये येणार, असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजेच काय करायचं मुलांनो, हे जे सगळे अवयव आहेत या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच आपण त्याला काय म्हणायचंय, लसावी असं म्हणायचंय. तर पहा मुलांनो, मग 3 त्यानंतर गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 आणि गुणिले 3 असा या सगळ्यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला काय मिळेल, लसावी मिळेल. तर आपण यांचा गुणाकार करूया. पहा मुलांनो, 3 त्रिक 9, 9 5 45, 45 गुणे 90 आणि 90 गुणिले 3 करायचंय, 9 त्रिक 27 आणि त्याचा वरचा एक शून्य काय करायचा आहे, देऊन टाकायचा आहे. म्हणजे 15, 18, 27 यांचा लसावी आपल्याला किती मिळालेला आहे, 270 मिळालेला आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे या दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला काय करायचा असतो, शोधायचा असतो. तर मुलांनो मग ह्या ज्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, याचे जे वेगवेगळे टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिकचं एक एक उदाहरण त्या ठिकाणी घेऊन तुम्हाला समजावून सांगणार आहोत. धन्यवाद.